आता बघा आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे 1/x प्लस 1/z बरोबर 1/y. आता y कुठे आहे रे? इथे y. गपचूप बस की रे, थोडस लक्ष दे की रे, तुलाच रे, अभ्यास कर रे, 10वीचं वर्ष महत्वाचं आहे रे, सातत्य ठेव रे. मुझे लॅम्बोर्गिनी खरीदनी है रे. हा नाही आता ते माझा मुलगा बघतोय ते हलकुचे व्हिडिओ. मुझे लॅम्बोर्गिनी खरीदनी है रे, मैं पैसे कहाँ से लावू रे. बघा नाही नाही आता मुलगा बघते ते माझा मोबाईल घेते, मग त्याच्यामध्ये असं मला मोबाईल साठी मला बघावं लागते कधी देते की मोबाईल कधी देते. बघा या ठिकाणी तुम्हाला अशी फिगर दिसत आहे, पण मला 2 ट्रायंगल दिसत आहेत. पण तुम्हाला मी तुम्हाला बचाट भरपूर दिसेल, कळलं का? झाडावर फळं होते, फांद्या होत्या, पक्षी होते, धड होते, अर्जुनाला फक्त पक्षीचा डोळा दिसला. तसं मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्हाला बचाट भरपूर दिसेल, पण महत्वाचे 2 ट्रायंगलच तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत. ते ट्रायंगल तुम्हाला इकडं लाईव्ह हा ते बघ. ओके आता बघा ट्रायंगल पी ए, थांबा पहिलं हे वाढलेलं लिहावं लागेल ना. आणि तुम्ही रेडी आहेत का? हा तुमचे झाले असेल गप्पा तर मग शिकवतो मग मी. हा संपले सर्व गॉसिप तुमचे. ओके सपट परिवार महाचर्चा. गिवन सेगमेंट पी ए, सेगमेंट बी क्यू, क्यू बी and segment RC, RCB. अरे आर परपेंडिक्युलर, गणित खूप इंटरेस्टिंग होणार आहे. RCB आले परपेंडिक्युलर. 5 मिनिटांनी बोलतो, थांबा 5 मिनिटांनी बोलतो. एवढं जीवन आहे. आता बघा रे, तुम्हाला म्हणलं मी बाकीचं बदल बघायचं नाही, हे तुम्हाला प्रूव्ह दॅट करायचं. येस ऑर नो? आता काय करायचं बघा, मी पहिल्यांदा ट्रायंगल कोणते घेतो. ओंकार लक्ष दे, ठेव पेन बाजूला. हा PAC दिसला, अँड ट्रायंगल QBC, QBC त्याच्यामध्ये अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी. हे बघा हे असा मोठा ट्रायंगल आणि असा छोटा ट्रायंगल दिसला का तुम्हाला? PAC आणि QBC. मग इथं पण परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इच ऑफ 90 आणि हे परपेंडिक्युलर पॅरलल असतात. म्हणून आता या ठिकाणी इथले अँगल पी आणि अँगल क्यू, अँगल पी कॉन्ग्रंट अँगल क्यू, हे कसले अँगल आहेत? करस्पॉन्डिंग, राईट? करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून 2 ट्रायंगल, ट्रायंगल PAC सिमिलर ट्रायंगल QBC by AA टेस्ट. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन द, जरा बोला काहीतरी. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन द, म्हणजे PA अपॉन QB, AC अपॉन BC आणि PC अपॉन QC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता मग PA म्हणजे किती आहे? X. QB किती आहे? Y. AC पूर्ण राहू द्या, AC आणि BC ला BC जाऊ द्या. एक काम करा बाळांनो, याला इन्व्हर्टेंडो करायचं ना. Y अपॉन X आणि BC अपॉन AC. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का? नुसतं हो म्हणून ऐका, हो म्हणा. आता पुढे कळते आपल्याला हे का आपण केलं. आता नुसतं हो म्हणून ऐका. आता बघा त्याच्यानंतर ट्रायंगल घ्यायचं RCA, RCB सॉरी A, अँड ट्रायंगल QBA, QBA त्याच्यामध्ये पण अँगल C आणि अँगल B, अँगल C कॉन्ग्रंट अँगल B इच ऑफ 90 आणि अजून एक R आणि Q, अँगल R कॉन्ग्रंट अँगल Q, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून 2 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल RCB सॉरी RCA सिमिलर ट्रायंगल QBA by AA टेस्ट. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन द RC अपॉन QB, CA अपॉन BA आणि RA अपॉन QA. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता RC किती आहे? Z. QB किती आहे? Y. बरोबर. CA किती आहे? CA म्हणजे AC करा त्याला, आणि BA म्हणजे BA ला BA ठेवा. आता ह्याला काही करायची गरज नाही, इन्व्हर्टेंडो करायचा आहे. Y अपॉन Z बरोबर BA अपॉन AC. का करायचं? हो म्हणून ऐका. इक्वेशन नंबर 2. आता 1 आणि 2 ची ऍडिंग करायचं. आता 1 आणि 2 ची आपण ऍडिंग करूया. बघा इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. आता इथं काय? Y अपॉन X प्लस इथं Z अपॉन Y. बरोबर आहे? हा नाही, हा सॉरी
वाय अपाऊन झेड ना, वाय अपाऊन झेड. आणि इथं इथं बीसी अपाऊन एसी प्लस बी ए अपाऊन एसी केलं. आता इथं डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. खालको खालको पहिलं लक्ष द्या, नाहीतर माझ्या पहिलं लिहा. एक्स झेड तिरको तिरको वाय झेड प्लस एक्स वाय इज इक्वल टू एसी एसी डिनॉमिनेटर सेम आहे. बीसी प्लस बी ए. काय इन्व्हर्टेंडो करायचं कळलं का? इथं पण एसी येणार आहे, इथं पण एसी येणार आहे. एसी एसी इथं कॉमन सापडतं, डिनॉमिनेटर मध्ये सापडलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी त्याला इन्व्हर्टेंडो करायचं. बघा आता वाय झेड प्लस एक्स वाय ऍज इट इज नको, वाय कॉमन काढू. वाय कॉमन काढल्यावर झेड प्लस एक्स थांबे आणि एक्स झेड बरोबर. या ठिकाणी बीसी प्लस एसी जर बघितलं आपण फिगर मध्ये, बीसी प्लस ए बी जर बघितलं तर पूर्ण काय बनते? एसी बनते. काय बनते? एसी बनते. या ठिकाणी एसी अपाऊन एसी, मग काय झालं? एसी एसी गेट कॅन्सल होते. वाय अपाऊन झेड प्लस एक्स अपाऊन एक्स झेड बरोबर 1. थांबा, आपल्याला प्रूफ वेगळं पाहिजे ना, असं एक गणित आहे कॉमन काढायचं. इथं कॉमनच काढायचं नाही. इथं काय वाय झेड प्लस एक्स झेड आहे ना, अपाऊन एक्स झेड. आता इथं काय करायचं? डिनॉमिनेटर सेपरेट ठेवायचं. मी इथं कॉमन काढलं कुठं? एक्स वाय ना, आणि एक्स वाय अपाऊन एक्स झेड. आता इथं कॉमन काढायचं नाही, मी कॉमन काढलं. एका गणितामध्ये कॉमन पण काढावं लागतं, ते मिक्स होते कसं. आणि त्या ठिकाणी झेड झेड गेट कॅन्सल आणि इथं एक्स एक्स गेट कॅन्सल. मग इथं काय आलं? वाय बाय एक्स प्लस वाय बाय झेड बरोबर 1. प्लसच केलं ना आपण. आपल्याला काय पाहिजे? 1 बाय वाय पाहिजे ना. कोणीच 1 बाय वाय पाहिजे का? खूप तसं काय वाय कॉमन काढलं, झेड प्लस एक्स. अरे रे रे, थांबा 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 थांबा, कॉमन काढावं लागतं. वाय कॉमन निघालं, झेड प्लस एक्स अपाऊन एक्स झेड आहे का? आता हे वाय ला तिकडे पाठवायचा, मग झेड प्लस एक्स अपाऊन एक्स झेड, आणि वाय जर तिकडे गेलं तर 1 अपाऊन वाय आलं का? थांबा थांबा, एकच येते. आता इथं डिनॉमिनेटर सेपरेट करायचा, झेड अपाऊन एक्स झेड प्लस एक्स अपाऊन एक्स झेड बरोबर 1 अपाऊन वाय. आता इथं काय होते? झेड झेड गेट कॅन्सल आणि इथं एक्स एक्स गेट कॅन्सल. 1 बाय एक्स प्लस 1 बाय झेड आलं का? 1 बाय एक्स प्लस 1 बाय झेड बरोबर 1 बाय वाय. हेन्स प्रूव्ड. हे सिद्ध झाले. काय करायचं माहिती का? इथं कॉमन काढायचं. आता बघा, कधी कधी गणितामध्ये काय केलं, एक असंच गणित होतं, एवढंच प्रूव्ह दॅट होतं. मग ते पुढच्या स्टेप जरा वाढवावं लागतात आपल्याला, काही काही आणण्यासाठी जसं पाहिजे तसं. मग इथं काय करायचं? वाय कॉमन काढलं. वाय कॉमन काढलं की झेड प्लस एक्स राहते. वाय ला इंटूचं तिकडे पाठवायचं, म्हणजे 1 अपाऊन वाय होते. आणि मग झेड प्लस एक्स, मग डिनॉमिनेटर सेपरेट करायचा. ह्याच्या खाली एक झेड, ह्याच्या खाली एक झेड. इथं झेड झेड कटलं, इथं एक्स एक्स कटलं, म्हणजे 1 अपाऊन एक्स आलं, 1 अपाऊन झेड आलं, आणि तिकडे राहिलं 1 अपाऊन वाय. हेच पाहिजे होतं का? राईट डाऊन. असं करू बस का? खुश झालं का नाही तुम्ही? हा, नको आम्हाला असं काही गणित, असं खुश होता तुम्ही लगेच. आता कुठं जात नाही, स्मार्ट बोर्ड आहे. तुम्ही एवढं लिहा. एवढं लिहिल्यानंतर मग समजून सांगतो तुम्हाला आणखी एकदा. तुमच्या मनासारखं होणार नाही बरं.